नमस्कार. आज आपण महा-टी-ई-टी परीक्षेसाठी विज्ञान विषयातील एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पंचसृष्टी वर्गीकरण, 5 किंगडम क्लासिफिकेशन. सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले, पण सर्वात यशस्वी ठरले ती रॉबर्ट विटाकर यांची 1969ची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत. त्यांनी सजीवांचे 5 गट केले. सजीव: आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय, त्याच्यामध्ये सृष्टी मोनेरा यात सर्व जीवाणूंचा समावेश होतो. हे डोळ्यांनी दिसत नाहीत आणि अतिशय साधे असतात. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय फक्त मोनेरा आहे. त्याच्यानंतर दृश्यकेंद्रकी यामध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय असे 2 घटक आहेत. पहिल्या एकपेशीय याच्यामध्ये प्रोटेस्टा हे एकपेशीय असतात पण प्रगत असतात, जसे की उदाहरणार्थ अमिबा. बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी येतात. बहुपेशीयमधलं पहिले आहे कवके. तुम्ही बुरशी पाहिली असेलच, ती म्हणजे कवके. याची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली असते. कवके म्हणजे यांना पेशीभित्तिका असते पण ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. फंगीची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते हा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जातो. त्यानंतर बहुपेशीयमध्ये वनस्पती पेशीभित्तिका असणार व प्रकाश संश्लेषण करू शकतात, जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर प्राण्यांना पेशीभित्तिका नसते, जे स्वतःचे अन्न स्वतः करत नाही, ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. पुढील आहे सजीवांची दुनिया, द वर्ल्ड ऑफ मायक्रोब्स. आता सूक्ष्मजीवांचा अभ्यास करूया. हे आकाराने इतके लहान असतात की त्यांना मोजण्यासाठी आपण मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटर वापरतो. जीवाणू, बॅक्टेरिया हे सगळीकडे असतात. काही चांगले असतात, उदाहरणार्थ दह्यातील लॅक्टोबॅसिलिया, तर काही रोग पसरवतात. आदिजीव, प्रोटोझोआ, अमिबा किंवा हिवताप, मलेरिया पसरवणारा प्लाझ्मोडियम याच गटात येतो. तिसरा आहे विषाणू, व्हायरस. हे सर्वात धोकादायक. यांना सजीव आणि निर्जीव यांच्यातील दुवा मानले जाते. टी-ई-टी परीक्षेसाठी या धड्यातले काही महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. या धड्यावर आधारित आपण काही प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला, रॉबर्ट विटाकर यांनी कोणत्या साली सजीवांची 5 गटात विभागणी केली, पंचसृष्टीचे वर्गीकरण केले? उत्तर आहे 1969. स्पष्टीकरण: रॉबर्ट विटाकर यांनी 1969मध्ये सजीवांच्या पेशींची जटिलता, सजीवांच्या प्रकार आणि पोषणाची पद्धत या निकषांच्या आधारे पंचसृष्टी 5 किंगडम याचे वर्गीकरण केले. हे वर्गीकरण आजही विज्ञानात प्रमाण मानले जाते. प्रश्न दुसरा, कवकाची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली असते? उत्तर आहे कायटिन. वनस्पतीची पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेली असते. मात्र कवक म्हणजेच फंगी याची पेशीभित्तिका ही कायटिन नावाच्या कडक आणि जटिल शर्करेपासून बनलेली असते. हा प्रश्न टी-ई-टीमध्ये वारंवार विचारला जातो. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता सजीव आणि निर्जीव यांच्या सीमा रेषेवर मानला जातो? उत्तर आहे विषाणू, व्हायरस. विषाणू हे जोपर्यंत एखाद्या जिवंत पेशीच्या बाहेर असतात तोपर्यंत ते निर्जीव कणासारखे वागतात. मात्र एखाद्या जिवंत वनस्पती किंवा प्राण्याच्या पेशीत प्रवेश करताच ते स्वतःची प्रथिने तयार करतात आणि स्वतःची संख्या वाढवतात, म्हणजेच सजीवांसारखे वागतात. प्रश्न चौथा हा तुम्हाला अभ्यासण्यासाठी आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सजीवसृष्टीचे थोडक्यात वर्गीकरण व या प्रकरणावर आधारित नोट्स व प्रश्नांचा सराव केला. अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावरती नोट्स पाहिजेत किंवा मी व्हिडिओ बनवू ते कमेंट बॉक्समध्ये कळवा.